60 वर्षाची माझी माय आहे आणि 35-40 वर्षाची मुलगी आहे. 35-40 वर्षाची मुलगी ज्यावेळेस 60 वर्षाच्या माईला भेटण्याकरता माहेरात जाते, त्यावरच माहेरात ती थकलेली माय, हातामध्ये काठी आहे, चालता येत नाही, निचेष्टी ते पांढरे केस झालेत, वट्ट्यावर बसलेली आहे. माझी माय आलीस ग बाई, दिवाळीच्या सणाला आलीस ग माझी माय. मुलगी आल्यावर आईला आनंद होतो. आई हे बाई, सुनेला सांगते आपलं काय असेल ते असून दे, पण माझी ताई आली सणाकरता दिवाळीच्या, तिला काही बोलू नकोस ग माझी माय, तुझ्या पाया पडते. लय लेकीवर प्रेम करते माय. तुम्हाला डोळ्यात पाणी येईल, रडाल तुम्ही. माहेरातली माय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लोणचं देईल, पापड्या देईल, कुरड्या देईल, खारुड्या देईल. ए बाई, डाळ घेऊन जाय, तुझ्या लेकरा बाळाला खावायला कामी येईन, म्हणते का नाही माय? अरे ज्यांची माय ह्या जगात नाही, ज्यांचा बाप ह्या जगात नाही, त्यांना विचारून आई बापाचं दुःख काय असतं. बऱ्याच माय माहुल्या दिवाळीच्या सणाकरता गेल्या नाहीत का? माहेरात बाप जिवंत नाही राहिला, बाप मरून गेला. माहेरात आई जिवंत राहिली नाही, आई निघून गेली देवाच्या घरी. आई वडील असल्यावर फार आनंदाने जाता येतं. रात्रीच्या 12 वाजता जा, हक्काने चपला सोडण्याचा उमरा असतो. जो आई वडिलावर हक्क दाखवतो तो भावावर भावजावर नाही दाखवता येत. भाऊ पण साडी घेईल, आई पण साडी घेईल, बाप पण साडी घेईल, पण आई वडिलाच्या साडीत आणि भावाच्या साडीमध्ये सुतकाचा फरक राहील, हे लक्षात ठेवा. लय प्रेम करते हो माय. माय मरून गेली ना, तुमचं वाट पाहणारं व्यक्ती जीवनात वजू वगळून गेलं, हे लक्षात ठेवा. बाप तर लय मोठा आधार असतो घराला. ज्यांचा बाप ह्या जगात नाही, ज्यांची माय नाही ह्या जगात, त्यांना विचारावं मायबापाचं दुःख काय. ढस डोळ्यात पाणी येईल. ऐका, आई लय प्रेम करते. जर माहेराला मुलगी आली तर आई म्हणते, ए बाई ऊन पडलंय ग, ऊन कमी झाल्या रे, का माझ्या मुलीला ऊन लागू नये, ही म्हणणारी हक्काची आई असते. अहो, ती लोकाच्या बांधावर उन्हात काबाड कष्ट करते, पण माझी मुलगी मला भेटायला आल्यानंतर माझ्या मुलीला ऊन लागू नये, माझ्या ताईला ऊन लागू नये, हे म्हणणारी फक्त हक्काची आई असते. बघा, आई फार प्रेम करते. बाप का कमी आहे का? आईवरती कविता ऐकल्या, आईवरती सेमिनार झाले, आईवरती गीत ऐकले, पण बसलेला बाप पालक कमी नाही हो. बाप तो बाप असतो. नारळ पाहिलं ना तुम्ही, नारळ दिसायला कडक असतं, पण फोडल्यानंतर अमृतासारखं गोड पाणी देणारा तो बसलेला बाप असतो. बाप फार प्रेम करत असतो. बाप कधीच छोट्या गोष्टीला रडत नाही. बाप तुमच्या देखत कधीच रडणार नाही. माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, ऐका, एवढं घरी घेऊन जा. माझा धर्माचा भाऊ या नात्याने सांगतो, बाप तुमच्या देखत कधीच रडणार नाही. बाप रडताना पाहायचा असेल रात्रीच्या अंधारामध्ये आणि शेताच्या बंधावर जाऊन ढसढसा रडणारा बाप असतो, लक्षात ठेवा. सकाळी उठल्यानंतर मारुतीच्या दर्शनाला येणारा बाप बघू नका. बाप पाहायचा असेल, रात्री झोपताना जा, त्याच्या जवळ पहा. रात्रीच्या 1 वाजता त्याच्याकडे पहा, त्याच्या पायाकडे पहा, चिरा पडल्यात पायाला, बनेल 17 ठिकाणी छिद्र आहेत त्याच्या बनेलीला. आयुष्यभर काबाड कष्ट केले त्या बापाने, पण तुम्हाला चांगला ड्रेस घेतला, तुमच्या भावाला चांगला ड्रेस घेतला. घरच्या सगळ्याची दिवाळी आनंदात त्या बापाने केले, पण स्वतः फाटक्या तुटक्या कपड्यावर राहणारा बाप असतो, हे लक्षात ठेवा. बाप तुकोबाराय वर्णन करतात, बाप करी जोडी लेकोराची ओढी, आपुली कुरवंडी वाळून ह्या, एकाएकी केला मिरासीचा धनी, कडी वागुनी भार खांदी. आईचे डोळे रडताना तुम्हाला दिसेल, पण बापाचं हृदय डसडसा रडत असतं सज्जन, हे लक्षात ठेवा. बाप आयुष्यामध्ये 3दा रडत असतो. मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप ढसढसा रडतो, दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी, आणि तिसऱ्यांदा बाप रडतो पोटचा फुलगा वेगळं राहायची भाषा करतो, त्यावेळेस तो बाप रडत असतो. मुलीचं लग्न जमलं, पाहुणे मंडळी चांगलं स्थळ म्हटले, बैठक बसली, मुलाकडच्याला मुलगी पसंत झाली, सुपारी फुटली, आणि त्या दिवशी तो बाप मुलीचं लग्न जमल्यानंतर एक भाकर खाणारा बाप, माझा शेतकरी बाप,
अर्धी भाकर खाऊन तसाच झोपतो. मुलगी जवळ येते, पप्पा तुम्ही रोज एक भाकर खात असता पप्पा, आज अर्धीच भाकर खाल्ली. तो बाप म्हणतो ताई भूक नाही गे मला ताई. बघा जोपर्यंत मुलगी असते ना जवळ तोपर्यंत तुम्हाला सांगणार वेळेवर जेवण करत जा. तुम्हाला अटॅकचा झटका आला बापा, तुम्हाला त्रास आहे, पाय दुखतात, रोज पाय दाबणारी मुलगी असते, लय जीव मुलीचा बापामध्ये असतो, बापाचा जीव मुलीमध्ये असतो. रात्री उशीत तोंडावर घेऊन तो बाप गुराढोरासारखा ढसढसा रडतो. पण माझी विनंती आहे मंडपामध्ये बसलेल्या सगळ्या मुलीला, या महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या बहिणीला माझी विनंती आहे, ताईंनो दिदींनो, शाळेमध्ये जाता आलं तर जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. शहरामध्ये जॉब करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान गावात खाली होईल असं कधी आयुष्यात पाऊल टाकू नका. अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे बाप सांभाळतो. माफी मागून बोलतो. बऱ्याच कारट्या कॉलेजला जातात, एखाद्या मुलाच्या प्रेमामध्ये पडतात. माझी विनंती आहे, 22 वर्ष बापाने सांभाळलं आणि 22 दिवस एखादा मुलगा तुमच्या प्रेमामध्ये येतो, बापाला बातमी कळतात माझी मुलगी पळून गेली, पोलीस स्टेशन पाशी बाप जातो, साहेबांना हात जोडतो, मुलगी सापडायची हो, हरवली मुलगी. बाप ढसढसा रडतो. पोलीस स्टेशनच्या ते समोरची तिथं जागा ओली होती, खुर्चीवर बसलेला बाप ढसढसा रडतो, माझी मुलगी मला सोडून गेली. तो बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो बघा संपूर्ण आयुष्यभर. अरे पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्या बापाच्या हृदयामध्ये घातला जातो ज्यावेळेस मुलगी पळून जाते. ही बातमी त्या बापाला कळते. बापाने लहानचं मोठं केलं, हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, मुलीचा सांभाळ केला. तळ हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं. एका मुलीने प्रश्न केला, पप्पा मी मुलगी आहे, मी ट्युशनला 8ला जाते, 8:30ला घरी येत असते, आज मला 9:30 वाजले, 1 तास उशीर झाला, तुम्ही मला किती बोललात पप्पा? तुमच्या मुलाला काही बोलत नाही तुम्ही पप्पा का? तुमच्या वंशाचा कुलदीपक आहे ना पप्पा. मुली कोणत्या क्षेत्रामध्ये कमी आहे? मुली राष्ट्रपती आहे पप्पा, मुली कीर्तनकार आहे, मुली कलेक्टर आहे, मुली सरपंच आहे, मुलगी कोणत्या क्षेत्रात कमी आहे पप्पा? हा मुलगा तुमचा वंशाचा कुलदीपक आहे, त्याला बोलत नाही. रात्री 10 वाजता जातो मुलासोबत फिरायला बाहेर आणि 2:30, 3 वाजता घरी येतो, त्याला बोलत नाही पप्पा तुम्ही. बाप म्हणतो ताई, बाप मुलाला प्रेम करतो पण विशेष प्रेम बाप मुलीवर करतो. का माहिती आहे का? ती एक दिवस नांदाला जाणार आहे, मला सोडून जाणार आहे म्हणून. ताई मी तुला आज बोललो, तुला माझं वाईट वाटलं, पण ऐक ना ग बाई, मी काल कामावून आलो आणि बाहेर नळावर हातपाय धुत होतो. मी तुला का बोलतो ऐकायचं नाही? प्रश्नाचं उत्तर ताई ऐक. मी नळावरती हातपाय धुत असताना माझ्या हातातली अंगुठी राहिली कठड्यावरती तशीच राहिली आणि तसंच घरामध्ये गेलो आणि रात्री आराम करत असताना दिवसभर काय काय घडलं डोक्यात विचार आले. मग नंतर लक्षात आलं रात्रीच्या 2:30 वाजता हातातली अंगुठी बाहेरच्या कठड्यावर तशीच विसरून राहिली. रात्रीच्या 2:30 वाजता बाप उठतो, हॉलमधली लाईट लावतो, बाहेर येतो, नळापाशी आल्यानंतर त्या कठड्यावरची अंगुठी घेतो बाप आणि हातामध्ये घालतो. अंगुठी ही हाताची शोभा आहे, हे एक रत्न आहे. अंगुठी हाताचं एक रत्न आहे. ए बाई, तेवढ्यात त्याची बायको येते म्हणते, अहो एवढा उशिरा कुठं गेले होते? काही नाही ग, अंगुठी विसरली होती, बाहेर कठड्यावरती अंगण्याकरता गेलो होतो. तेवढ्यात ती माय माऊली म्हणते, अहो मी काल शिकेकाळी फोडण्याकरता वरुटा घेतला होता. वरुटा शिकेकाळी फोडण्याकरता घेतला होता, तो तसाच दारात पडलाय, आत्ता 1 मिनिटात घेऊन येते वरुटा. तो बाप म्हणतो, अगं 3 वाजलेत गाड्यात रात्रीचे, पडून दे ना वरुट्याला, कोण खाते त्या वरुट्याला? अजून बऱ्याच वरुट्याला कळालं नसतं नाही कोण खाते, पडून दे ना दारामध्ये वरुटा. वरुटा हा कठीण कामाला काम येतो, खेळे ठोकाला साहेब, जड कामाला वरुटा काम येतो. ए बाई मी तुला काय बोललो माहिती आहे का? रात्रीच्या 2:30 वाजता बाप अंगुठी दारामधून आणतो पण वरुट्याला दारात तसंच पडून देतो का? अंगुठी ही शोभा आहे, अंगुठी हे एक रत्न आहे. तसं ताई तू एक रत्न आहे, कन्या रत्न, हे लक्षात ठेव. मुलगी म्हणजे एक रत्न असतं, कन्या रत्न असतं.
म्हणून तुला मी विशेष जीव लावतो आणि बोलत असतो. तुझ्या जीवनाला एकदा काचेसारखा तडा पडला ना, पुन्हा भरून येणार नाही. मुलाच्या जीवनात मुलाला काहीच कोणी करणार नाही. किती फिरून द्या, किती लांब लांब फिरून द्या, काहीच होणार नाही त्यांना. हे मला माहिती आहे ग बाई, म्हणून तुला बोलत असतो. हे बापाचं जीव असतं. दुसऱ्यांदा बाप रडतो लग्नाच्या दिवशी. अरे जनकासारखा राजा रडला सीतेच्या लग्नामध्ये, कण्वासारखा ऋषी रडला शकुंतलेच्या लग्नामध्ये. दक्ष प्रजापती साहेब राक्षस होता, राक्षस, पण स्वतःच्या मुलीकरता सतीकरता ढसढसा रडला. मुलीना कार्टिना सतीने बापाच्या विरोधात जाऊन लग्न केलं. बापाला पसंत नाही, राक्षस बाप पसंत नाही, भगवान शंकरासोबत लग्न केलं. राग आला ज्यावेळेस मुलगी सूर्यास्ताची वेळ झाली निघून चालली ना, बाप घरामध्ये ढसढसा रडतो आणि मुलगी दारामध्ये ढसढसा रडते. बाप आतमध्ये रडतो आणि मुलगी बाहेर रडते. बाहेर आहे ना, बाप एक शब्द बोलत नाही. अहो राक्षस असणारा बाप रडतोय, तुम्ही आम्ही रडणार नाही, यात काय नवले दादा. म्हणून अहो या रयतेचा राजा सखूबाई करता ढसढसा रडतो. बाप आकाशाच्या उंचीचा असून द्या मुली करता रडत असतो. आणि तिसऱ्यांदा बाप रडतो, मुलगा वेगळं राहायची भाषा करतो. बापाला वाटतं मी माझ्या जीवनामध्ये काय पराभव केला, मुलगा वेगळं राहायची भाषा करतो. म्हणून आपल्या जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा.